हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये, शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. राज्यातल्या धरणांमध्ये 48% पाणीसाठा. नगर जिल्ह्यात खडकेवाकेमध्ये राज्यातल्या पहिल्या विशेष शेतीमाल प्रक्रिया केंद्राची उभारणी. पशुसंगोपन करण्यासाठी सरकारकडून मदत मिळणार आणि राज्यातल्या 2000 गावांमध्ये पाणी पातळी 1 मीटरपेक्षा अधिक खाली. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. जुलैमध्ये तुलनेने चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यातल्या सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात 18% वाढ झाली आहे. राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा 48% गेला आहे. मराठवाडा विभागात मात्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून समाधानकारक पाऊस नसल्यानं या विभागातल्या धरणांच्या पाणीसाठ्यात केवळ 1% वाढ झाली आहे. राज्यात मोठ्या, मध्यम व लघु अशा 2511 प्रकल्पांची एकूण क्षमता 37,225 दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पांमध्ये आता 18,000 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. यंदा संपूर्ण जून महिना आणि जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने बहुतांश धरणांनी तळ गाठला होता. मात्र जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या सर्वदूर पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यातल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये 50%, मध्यम प्रकल्पांमध्ये 37% तर लघु प्रकल्पांमध्ये 26% पाणीसाठा झाला आहे. नगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यात खडकेवाके इथे पणन विभागातर्फे अत्याधुनिक शेतमाल प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. राज्यातला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. सुमारे 150 टन भाजीपाला आणि फळं यातल्या शीतगृहात साठवता येणार आहेत. याशिवाय रोज 2 टन फळं आणि भाजीपाल्याचे निर्जलीकरण करता येणार आहे. या केंद्राची उभारणी पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रवरा फळ आणि भाजीपाला सहकारी संस्थेच्या वतीने हा प्रकल्प चालवण्यात येणार आहे. या संस्थेच्या 5 एकर जागेवर या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. त्यात प्री कूलिंग आणि कोल्ड स्टोरेज, निर्जलीकरण केंद्र, पॅकिंग व ग्रेडिंग हाऊस आणि निर्यात सुविधा केंद्रांचा समावेश आहे. पशुसंगोपन करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
अंशतः ठाणबंद पद्धतीनं संगोपन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे मदत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेळ्या, मेंढ्या, बोकड यांचं किंवा कुक्कुट पक्ष्यांचं सुद्धा संगोपन करण्यासाठी मदत मिळणार आहे. त्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून 20 ऑगस्टपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. शेळी, मेंढी किंवा कुक्कुटपालनाद्वारे शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळावं यासाठी ही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. शेळी मेंढी पालनाच्या योजनेसाठी जिल्हास्तरीय निवड समितीने केलेल्या सर्वसाधारण प्रवर्गातल्या लाभार्थ्यांना 50% आणि अनुसूचित जाती प्रवर्गातल्या लाभार्थ्यांना 75% अनुदान मिळणार आहे. एका गटासाठी 87,857 रुपये एवढा प्रकल्प खर्च अपेक्षित आहे. याशिवाय कुक्कुटपालनासाठी पक्षीगृह आणि इतर मूलभूत सुविधा उभारण्यासाठी खुल्या प्रवर्गातल्या लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 50% आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 75% अनुदान मिळणार आहे. बाकीची रक्कम स्वतः किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन उभारावयाची आहे. या योजनेसाठी करावयाचे अर्जाचे नमुने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा तालुक्याच्या पंचायत समितीत पशुधन विकास अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. ऑगस्ट महिना उजाडला तरी अजूनही राज्यात विहिरी, विंधन विहिरी आणि कुपनलिकांच्या पाणी पातळीत अद्यापही पुरेशी वाढ झालेली नाही. राज्यातील सुमारे 44,198 गावांपैकी 2,014 गावांमध्ये पाण्याची पातळी 1 मीटरपेक्षा अधिक खोल गेली आहे. भूजल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब आढळून आली असून त्यामुळे या गावांमध्ये आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. एकीकडे पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि दुसरीकडे पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे भूजल पातळीवर परिणाम झाला आहे. राज्यातल्या 136 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत घट मोठ्या प्रमाणावर असून तिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिरायती शेतीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत अन्नद्रव्याचा वापर पिकांच्या गरजेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार करावा. ओलावा टिकवण्यासाठी विविध प्रकारच्या आच्छादनांचा वापर करावा. त्यामुळे खतांचा सुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल. आता पाहूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. बटाटा कमाल 2300 रुपये, किमान 1500 रुपये. भेंडी कमाल 3250 रुपये, किमान 500 रुपये. काकडी कमाल 2500 रुपये, किमान 250 रुपये. कारले कमाल 3500 रुपये, किमान 1000 रुपये. कोबी कमाल 1100 रुपये, किमान 400 रुपये. टोमॅटो कमाल 4250 रुपये, किमान 400 रुपये. वांगी कमाल 3500 रुपये, किमान 500 रुपये. आले कमाल 5300 रुपये, किमान 1900 रुपये. हिरवी मिरची कमाल 5000 रुपये, किमान 1000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 22 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 22 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 22 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. ऊस हे देशातील, प्रामुख्याने महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. देशात 42 लाख हेक्टर क्षेत्र हे ऊस पिकाखाली असून यापैकी सरासरी 8 ते 10 लाख हेक्टर क्षेत्रावर महाराष्ट्रात दरवर्षी ऊस पीक घेतले जाते. महाराष्ट्रात देशातील एकूण क्षेत्रापैकी 19% क्षेत्रावर ऊस पीक घेतले जात असून महाराष्ट्राचा देशात साखर उत्पादनात वरचा क्रमांक लागतो. देशातील एकूण साखर उत्पादनापैकी 33% साखर उत्पादन महाराष्ट्रातून होते. महाराष्ट्रातून जास्त साखर उत्पादन केवळ ऊस लागवडीबद्दलचे योग्य नियोजन यामुळे शक्य होते. यामध्ये जमिनीची सुपीकता, पाणी आणि खत व्यवस्थापन, रोग आणि किडींचे एकात्मिक नियंत्रण, तसेच मांजरीच्या वसंतदादा साखर संस्था अर्थात VSIच्या ऊतीसंवर्धन तंत्राद्वारे म्हणजेच टिश्यू कल्चरद्वारे चांगल्या ऊस जातींची निर्मिती आणि उत्कृष्ट बेणे निर्मिती या घटकांमुळे हे शक्य झाले आहे. ऊती संवर्धन म्हणजे वनस्पतीच्या कोणत्याही भागापासून प्रयोगशाळेमध्ये ठराविक माध्यमावरती पेशींचं अभिवृद्धी करून रोपे तयार करण्याच्या पद्धतीला आपण ऊती संवर्धन असे म्हणतो. ऊती संवर्धनाच्या माध्यमातून गेले 15-20 वर्षामध्ये ऊती संवर्धन विभागामार्फत ऊसाच्या नवीन जाती निर्माण करणे, त्याचबरोबर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये प्रचलित असणाऱ्या जाती किंवा पूर्वप्रसारित जातींचे गुणन करून आपण शेतकऱ्यांना रोप पुरवतो. ऊसाच्या ऊतीसंवर्धित रोपांची निर्मिती करण्यासाठी प्रयोगशाळेत निर्जंतुक वातावरण ठेवणे गरजेचे असते. ज्या काचपात्रात रोपांची निर्मिती करायची आहे ती व्यवस्थित पाण्याने धुवून निर्जंतुक करावी. तसेच ज्या ठिकाणी रोपाचे रोपण करावयाचे आहे तेथील वातावरण नियंत्रित आणि निर्जंतुक ठेवल्यास रोगमुक्त रोपाची निर्मिती करण्यास मदत होते. सर्वप्रथम आपण जी काचपत्र आपल्याला धुवायची आहेत ती 12 तास सोडियम हायपोक्लोराईड ह्या डिसइन्फेक्टंट सोल्युशनमध्ये भिजत घालतो. नंतर दुसऱ्या दिवशी ती वॉशिंग मशीनवर त्या ब्रशच्या साहाय्याने ती काचपत्र आतून बाहेरून धुतली जातात आणि नंतर मग ती साध्या पाण्याने स्वच्छ परत धुतली जातात. त्यानंतर ती ॲसिड वॉश केली जातात आणि परत साध्या पाण्याने आणि नंतर शुद्ध अशा पाण्याने ती धुवून आपल्याला माध्यम तयार करण्यासाठी तयार केली जातात. नंतर माध्यम भरण्यासाठी आमच्या इथे डिस्पेन्सर युनिट आहे. त्या युनिटद्वारे आपण त्या काचपात्रात माध्यम भरतो. त्यामुळे आपण कमी वेळात जास्त माध्यमाच्या बाटल्या तयार करू शकतो. नंतर ते माध्यम निर्जंतुक करण्यासाठी ऑटोक्लेव्ह म्हणून मशीन असतं. त्या मशीनमध्ये त्या बॉटल माध्यमासकट निर्जंतुक केल्या जातात आणि मग नंतर आपण ते निर्जंतुक अशा वातावरणात त्याच्यात रोपं तयार करण्यासाठी लॅमिनार फ्लो ह्या उपकरणावर आपण त्याच्यात रोपं तयार ठेवतो.
तर लॅमिनार फ्लोमध्ये निर्जंतुक असा हवेचा स्रोत असतो, त्यामुळे तिथले वातावरण निर्जंतुक होऊन आपण तिथं काचपात्रात आपण इनॉक्युलेशन किंवा बॉटलमध्ये इनॉक्युलेशन करू शकतो. नंतर इनॉक्युलेशन केलेल्या बाटल्या इन्क्युबेशन रूममध्ये आणतो. इथं त्या बाटल्या प्रथम रोटेटरी शेकरवर फुटवे फुटण्यासाठी जवळजवळ 4 ते 6 दिवस ठेवल्या जातात आणि नंतर त्याला फुटवे फुटल्यानंतर स्टेशनरी फेज म्हणजे ह्या रॅकवर जवळजवळ 15 ते 20 दिवस ठेवल्या जातात आणि चांगले फुटवे आल्यानंतर परत आपण त्या बाटल्या सेपरेट करण्यासाठी, ती रोपं सेपरेट करण्यासाठी लॅमिनार फ्लोमध्ये परत घेतल्या जातात आणि एका बाटलीपासून 4 बाटल्या, 4 बाटल्यापासून 16 बाटल्या असं आपण त्याचं मल्टिप्लिकेशन किंवा गुणन करतो. आणि नंतर शेवटच्या स्टेज म्हणजे त्याला मुळं फुटण्यासाठी दुसऱ्या प्रकारच्या माध्यमात टाकल्या जातात आणि हे पण आपण काम निर्जंतुक अशा वातावरणात लॅमिनार फ्लोमध्येच करतो आणि तेथून त्या बाटल्या मुळं फुटण्यासाठी शेकरवर फक्त 2 ते 3 दिवस ठेवल्या जातात आणि मग नंतर त्या स्टेशनरी फेज म्हणजे रॅकवर 20 ते 22 दिवस ठेवल्या जातात आणि नंतर त्याच्यातली रोपं आपण सेपरेट करून एक रोप सेपरेट करून ग्रीनहाऊसमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत लावली जातात. एका ऊसाच्या कोंबापासून 6 ते 7 महिन्यात 1 लाख रोपे तयार केली जातात. प्रयोगशाळेच्या काचपात्रातील रोपे छोट्या प्लास्टिक पिशवीमध्ये माती भरून 1 ते 1.5 महिना ग्रीन हाऊसमध्ये नियंत्रित वातावरणात ठेवली जातात. या रोपांना वेळोवेळी फॉगरद्वारे पाणी दिले जाते. त्यानंतर ग्रीन हाऊसमधील रोपे हार्डनिंगसाठी मोकळ्या वातावरणात 1 ते 1.5 महिन्यासाठी ठेवली जातात. तेथे ती रोपे सुकू नयेत म्हणून वेळोवेळी पाणी दिले जाते. त्यानंतर या रोपांची ऊस बेणेमळा तयार करण्यासाठी शेतात लागवड केली जाते. VSIने ऊतीसंवर्धन तंत्राचा वापर करून VSI 434, VSI 435 आणि कोसी 671 यासारख्या जातींची निर्मिती केली आहे. VSI 434 हा वाण 2012 साली प्रसारित झाला आहे आणि ह्या जातीची वैशिष्ट्य मुख्य म्हणजे VSI 434 हा वाण 10 ते 11 महिन्यामध्ये चांगला साखर उतारा देतो. त्याचबरोबर पाण्याचा ताण सहन करतो. पाण्याचा ताण सहन करत उत्पादनसुद्धा चांगलं त्याचं मिळत असते. त्याचबरोबर VSI 434मध्ये 14-15 महिन्यापर्यंत साखर उतारा व ऊस उत्पादन राखून ठेवण्याची क्षमता दिसून येत आहे. 434 व्यतिरिक्त VSI 435 हा वाणसुद्धा आपल्याला आशादायक दिसून आलेला आहे. या वाणाचा आपण कारखान्याच्या कार्यक्षेत्रावरती गाळप चाचणी घेतलेली आहे. यामध्ये 4.5% 671 ह्या मूळ जातीपेक्षा जास्त साखर उतारा दिसून येत आहे. VSI 434 ह्या जातीचे आपण महाराष्ट्रातील 7 ते 8 कारखान्यावरती गाळप चाचण्या घेतल्या असून यामध्ये आपल्याला 10 ते 11 महिन्याच्या ऊसाचा साखर उतारा 11.5% मिळाल्याचे दिसून आले आहे. VSI 434 महाराष्ट्रातील 50 कारखान्यापर्यंत आत्तापर्यंत त्याचं वाटप झालेलं असून नजीकच्या काळामध्ये त्याचा एरिया वाढणार आहे. तर कारखान्याला मी आव्हान करतो की आपल्या गळीत हंगामाच्या सुरुवातीला आणि शेवटी जर 434 ह्या जातीचा जर आपण अंतर्भाव केला तर कारखान्याला साखर उतारामध्ये भरीव वाढ मिळणार आहे. त्याचबरोबर VSI 434 ह्या वाणामध्ये अनेक चांगले गुण दिसून येत आहेत. त्यामध्ये जर आपण 434 ह्या जातीचा गूळ करणाऱ्या शेतकऱ्यांनी जर वापर केला तर गुळाचे उत्पादनसुद्धा 434मध्ये चांगल्या प्रकारे दिसून येत आहे. आपण जर 671 बरोबर 434 या वाणाचं जर आपण तुलना केली आणि जर गूळ तयार करण्यासाठी 434 या जातीचा जर वापर केला तर आपण 1 टनापासून 11 ते 12 महिन्याचा ऊस घेतला तर त्याला जवळजवळ 160 क्विंटल आपल्याला गूळ मिळतो. त्याचऐवजी 9 महिन्याचा VSI 434 याचे गाळप गुळासाठी केले असता जवळजवळ 1 क्विंटलपर्यंत गूळ मिळाल्याचे दिसून येत आहे. याच पद्धतीचं काम करून संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ 20 ते 25 अनेक अशा प्रकारचे वाण आम्ही निवड केलेली आहे. त्यामध्ये काही वाणामध्ये पाण्याचा ताण सहन करणे,
पट जमिनीमध्ये त्याची वाढ चांगल्या पद्धतीची होणे, त्याचबरोबर वजनसुद्धा आपल्याला त्याच्यामधून चांगलं मिळाल्याचं दिसून येते. यामध्ये अजून काय वाण अशा आम्हाला मिळालेल्या आहेत की त्याच्यामधून रोगाला प्रतिकारक्षम असणारं गुण त्याच्यामधून आम्हाला दिसून येत आहेत. ऊसाचे चांगले बेणे उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी 3 स्तरीय बेणेमळा पद्धतीतूनच बेणे वापरायला हवे आणि किमान 3 वर्षातून एकदा बेणे बदलणे आवश्यक आहे. ऊती संवर्धनापासून तयार झालेली ऊस रोपे ही मूलभूत बेणे म्हणूनच वापरावीत अशी शिफारस केली आहे. कारण याचा तयार करण्याचा जो खर्च आहे तो पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या बेणेमळ्यापेक्षा जास्त येतो. म्हणून अशा पद्धतीचे रोपं मूलभूत बेणे म्हणून वापरावीत अशी शिफारस करण्यात आली. आज मितीला आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची मूलभूत बेण्याची गरज 200 हेक्टर असून आत्तापर्यंत विद्यापीठाच्या माध्यमातून आणि VSI सारख्या संस्थेच्या माध्यमातून फक्त आपण 45% पारंपरिक पद्धतीने तयार केलेले बेणे कारखान्यापर्यंत आणि शेतकऱ्यापर्यंत पोचवू शकतो. म्हणूनच गेले 15-20 वर्षापासून ऊती संवर्धनाच्या माध्यमातून 12 ते 15% ऊस बेण्याचा पुरवठा ऊती संवर्धनाच्या रोपातून आपण करतो. मूलभूत बेणे तयार करत असताना महाराष्ट्राला लागणाऱ्या 200 हेक्टर मूलभूत बेण्याची गरज विद्यापीठाच्या माध्यमातून 50 हेक्टर आणि संस्थेच्या माध्यमातून 25 हेक्टर अशा पद्धतीनं कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर त्याच्या जोपासना केली जाते. त्या मूलभूत बेण्यापासून पायाभूत बेण्याची निर्मिती केली जाते. पायाभूत बेण्यापासून प्रमाणित बेण्याची निर्मिती होते आणि त्यापासून आपण मग व्यापारी लागवडीसाठी त्या बेण्याची आपण शिफारस करतो. शेतकऱ्यांनी कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये दर 3 ते 4 वर्षांनी बेणे बदल करावा अशी संस्थेच्या आणि विद्यापीठाच्या माध्यमातून शिफारस करण्यात येत आहे. अशा पद्धतीमुळे ऊस उत्पादनामध्ये होणारी घट आणि साखर उतार्यात होणारी घट आपल्याला रोखणे शक्य झालेले आहे. असे असले तरी महाराष्ट्राच्या मागणीच्या तुलनेत आज आपण फक्त 45%च बेणे पुरवठा करू शकतो. म्हणून शेतकरी, कारखाने, विद्यापीठ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ह्यांनी एकत्र येऊन भविष्यामध्ये 200 हेक्टर मूलभूत बेणे कशा पद्धतीने तयार करता येईल यावरती विचार सुरू आहे. त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊती संवर्धनाच्या माध्यमातून 12 लाखावरून 36 लाखावर रोपांचे तयार करण्याची क्षमता वाढवण्याचे विचाराधीन असून अशा पद्धतीनं 36 लाख रोपे दरवर्षी आपण जर तयार केली संस्थेच्या माध्यमातून तर आपण दरवर्षी 25 ते 30% महाराष्ट्रातील क्षेत्र ऊती संवर्धनाच्या माध्यमातून कव्हर करू शकतो. ऊती संवर्धित रोपाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी लागवडीची पद्धत आणि घ्यावयाची काळजी याविषयी माहिती घेणे आवश्यक आहे. यासाठी VSI संस्थेकडून ऊती संवर्धित रोपांचा पुरवठा करतेवेळी माहितीपत्रकाचा पुरवठा करण्यात येतो. या माहितीपत्रकामधून या रोपांपासून उत्कृष्ट बेणेमळा तयार करण्यासाठी योग्य माहिती शेतकऱ्यांना पुरवली जाते. ऊती संवर्धित रोपे शेतकऱ्याच्या शेतावरती पोचल्यानंतर 2 ते 3 दिवसाच्या आत त्याची लागण केली असता शेतावरती रोपे जगण्याचे प्रमाण 98 ते 100% दिसून येते. आपल्याला जर काही कारणास्तव त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी रोपे लावणे शक्य नसेल तर रोपे बॉक्समधून बाहेर काढून त्याला पुरेसे पाणी देणे गरजेचे आहे. जर वातावरणामध्ये आर्द्रता जास्त असेल तर पाणी देणेसुद्धा गरजेचे नसते, परंतु आपण त्याला हवा मिळण्यासाठी बॉक्सचे झाकण बाजूला करून रोपे तशीच ठेवली तरीसुद्धा चालू शकतात. परंतु 2 ते 3 दिवसामध्ये जर रोपाची लागण शेतकऱ्यांनी पूर्ण केली तर रोपे जगण्याचे शेतावरचे प्रमाण चांगले दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या वेळेला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण रोपे घेऊन जाणार आहे त्या अगोदरच आपण आपले क्षेत्र तयार आहे का त्याबद्दलची खातरजमा करून घेणे फार महत्त्वाचे असते. आणि त्या पद्धतीने कारखाना क्षेत्रावरती रोपांचं वाटप सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याबद्दल माहिती घेऊन त्या वेळेतच रोपाची लागण पूर्ण करावी असं आम्ही सूचित करतो. अशा पद्धतीने रोपाची लागण केल्यामुळे आपल्याला रोपे जगण्याचे चांगले प्रमाण दिसून येते. त्याचबरोबर रोपांची लागण झाल्यानंतर
आपण वेळेत त्या ज्या लागणाऱ्या बेनेमळ्यासाठी ज्या कारवाई आहेत त्या वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. बेनेमळा वाढवत असताना दर महिन्याला खताची मात्रा ज्या पद्धतीनं शिफारस केली आहे त्या पद्धतीने खताची मात्रा देणे फार आवश्यक आहे. बेनेमळा म्हणून आपण ऊसाची ज्या वेळेला वापर करतो त्यावेळेला त्या ऊसाचे डोळे रसरशीत असले पाहिजे, बेने अतिशय रसरशीत असलं पाहिजे. अशा पद्धतीचं बेनं जर तयार केलं शेतकऱ्यांनी तर शेतकऱ्याची उगवण क्षमता जवळजवळ 95 ते 98% मिळू शकते. आज जर आपण पारंपरिक पद्धतीने तयार केलेले बेने शेतकऱ्यांनी किंवा कारखान्यांनी वापरले तर ह्याची उगवण क्षमता 55 ते 60% जास्त दिसून येत नाही. त्यासाठी ऊती संवर्धन तंत्राचा जर वापर केला तर शेतकऱ्याला कमी कालावधीमध्ये कमी वेळेमध्ये चांगल्या प्रतीचं बेनं आपण तयार करू शकतो. उती संवर्धित रोपांपासून तयार झालेल्या बेणेमळ्यातील ऊसाचा 9 ते 10 महिने या कालावधीतच बेण्यासाठी वापर करावा. ऊस बेणेमळ्यासाठी योग्य प्रमाणात खतांची मात्रा, फुटव्यांचे प्रमाण, वेळेवर बाळ बांधणी आणि मोठी बांधणी या गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊसाची वाढ चांगली होते, कांड्यांची जाडी वाढते, तसेच निरोगी आणि रसरशीत बेणे तयार होते. अशा पद्धतीची तयार झालेली रोपं 9 ते 10 महिन्यामध्ये बेनेमळ्यासाठी ऊस तयार होतो. ह्या माध्यमातून तयार झालेला ऊस ज्या वेळेला आपण पुढच्या लागवडीसाठी वापरतो त्यासाठी आपण 9 ते 10 महिने ऊसाचे बेने वापरावे अशी शेतकऱ्यांना शिफारस करतो. अशा पद्धतीचं तयार झालेलं बेनं आपण 2 डोळ्याची टिपरी करून 2 टिपऱ्यातील अंतर 2 फूट ठेवून 1.5 फूट ठेवून अशा पद्धतीने लागण करावे अशी शिफारस करतो. अशा पद्धतीने लागवड केल्यास ऊती संवर्धनाच्या माध्यमातून तयार झालेल्या रोपा बेण्याचा वापर केल्यास उगवण क्षमता जास्त असते. त्याचबरोबर पहिल्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला ऊस उगवण झालेले दिसून येते. अशा पद्धतीची ऊसाचे बेणे वापरल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीची उगवण भेटते. त्याचबरोबर एकसारखी आपल्याला याची वाढ झालेली दिसून येते आणि 9 ते 10 महिन्यामध्ये अशा पद्धतीचा बेण्याला ऊस तयार झाल्यानंतर मग शेतकऱ्यांनी पुढच्या लागवडीसाठी अशाच पद्धतीचा जर वापर केला त्यावेळेला सुद्धा रुंदसरी पद्धतीचा वापर करून रोपा 2 कांड्यामधील अंतर वाढवून जर लागण केली तर शेतकऱ्यांना चांगला फुटवा मिळतो. त्याचबरोबर ऊसाची जाडी चांगली मिळते आणि एकसारखी वाढ झाल्यामुळे ऊसात येणारी साखर आपल्याला चांगल्या पद्धतीची मिळू शकते. एकसारखा वाढ एकसारखं पक्वता मिळाल्यामुळे ऊस उत्पादनामध्ये 10 ते 15% वाढ झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर 8 ते 10% साखर उतार्यात वाढ मिळते. अशा प्रकारे राज्यातील आणि राज्याबाहेरील जास्तीत जास्त साखर कारखाने आणि शेतकऱ्यांनी वसंतदादा साखर संस्थेने निर्मिती केलेल्या ऊसाच्या ऊतीसंवर्धित रोपांचा वापर करून बेणेमळा तयार करावा आणि या बेणेमळ्यातील ऊसाचा वापर लागवडीसाठी केल्यास साखर उतारा आणि उत्पादन वाढून आपले आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदतच होईल हे नक्की. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.